माऊलींची कृपा आपल्यावर आहे आणि अशीच होत राहो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची आणि चिंतनाला आरंभ करूया। उपनिषद म्हणजे वेदांत। उपनिषद शब्दाचा अर्थ होतो वेदांत, वेदाचा अंत। अंत शब्दाचे दोन अर्थ केले। एक अंत शब्दाचा अर्थ आहे अंतिम भाग, वेदाचा अंतिम भाग। प्रत्येक वेदाचा शेवटचा भाग त्याला वेदांत म्हटलं जातं, त्यांना उपनिषद म्हणतात। आणि अंत शब्दाचा दुसरा अर्थ आहे निर्णय। वेदाचा निर्णय जिथं सांगितलाय त्याला म्हणायचं वेदांत। वेदस्य अंतः नाम निर्णयः नाम परम तात्पर्यम यत्र कथ्यते सह वेदांतः। ज्याच्यामध्ये वेदाचं परम तात्पर्य म्हणजे सिद्धांत कथन केलाय त्याला वेदांत म्हणतात, त्याला वेदांत म्हणतात। म्हणजे वेदाचा निर्णय आपण आता शिकण्यासाठी प्रवृत्त झालोय, अभ्यासतोय। वेदाला संपूर्ण काय म्हणायचंय, नेमकं काय म्हणायचंय, वेदाचं तात्पर्य कशात आहे तर उपनिषदांमध्ये आहे, म्हणजे वेदांतात आहे। म्हणून त्याला वेदांत, वेदाचा निर्णय, परम तात्पर्य असं म्हटलं जातं। आता वेदांत या शब्दामध्ये पहिला शब्द आहे वेद। अंत म्हणजे निर्णय, तात्पर्य, परम तात्पर्य। हा जो वेद शब्द आहे हा 4 प्रकारच्या धातूपासून निर्माण झालेला आहे। वेद शब्दामध्ये 4 धातू आहेत। एक विदज्ञाने हा धातू आहे, या धातूपासून वेद शब्द बनतो। दुसरा आहे विदृलाभे, याही धातूपासून वेद शब्द बनतो। विद सत्तायाम, याही धातूपासून, म्हणजे सत्ता या अर्थामध्ये विद धातू आहे त्यापासूनही वेद शब्द बनतो। आणि विद विचारणे असा एक धातू आहे, विचार करणे अशा अर्थाचा, याही धातूपासून हा वेद शब्द बनतो। म्हणजे वेद शब्दाचे असे प्रामुख्याने 4 अर्थ होत आपल्याला करता येतात, महापुरुषांनी केलेत। ज्याच्या ठिकाणी ज्ञान मिळतं विदज्ञाने त्याला वेद म्हणा। विदृलाभे, ज्याचा अध्ययन केल्यावर आपल्याला आत्मलाभ होतो, काहीतरी मिळतं, प्राप्त होतं, प्रयोजन आपलं सिद्ध होतं, त्याला वेद असं म्हणा। विद सत्तायाम, ज्याची सर्वत्र सत्ता आहे, कर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे सांगण्याचं शासन, हे सांगण्याची सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला वेद असं म्हणा। आणि विद विचारणे, ज्याचा विचार आपल्याला करावा लागतो किंवा ज्याचा विचार केल्यानंतर आपल्याला परमात्मा प्राप्ती होते, एक सद्विचार म्हणजे वेद, असा एक वेद शब्दाचा अर्थ। असे 4 अर्थ वेदाच्या संबंधानं महापुरुषांनी केलेत। त्याच्यापैकी 2 अर्थाचं प्रामुख्यानं प्राकट्य महापुरुषांनी वेदांताच्या संप्रदायामध्ये केलं जातं। पूर्वाचार्य म्हणतात हे 4 अर्थ जरी वेदाचे होत असले, 4 धातू असले तरीसुद्धा 2 अर्थ प्रमुख आहेत। एक विदज्ञाने आणि दुसरा विदृलाभे। म्हणून महापुरुषांनी याची व्युत्पत्ती करताना, अर्थात आम्ही जेव्हा उपनिषद शिकलो त्यावेळेस स्वामीजींनी याची जे व्युत्पत्ती केली होती वेद शब्दाची ती अशी होती, विद्यन्ते ज्ञायन्ते लभ्यन्ते वा येन धर्मादि पुरुषार्थाः इति वेदः। वेद म्हणजे काय, विद्यन्ते त्याचा एक अर्थ केला, ज्ञायन्ते कारण ज्ञान असा त्याचा एक अर्थ आहे वेद शब्दाचा, आणि दुसरा आहे लभ्यन्ते वा, लाभे हा अर्थ घेतला। मग 2 अर्थ घेऊन व्युत्पत्ती केली, ज्याच्याद्वारा आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थांचं ज्ञान होतं त्याला वेद असं म्हणा। आणि लभ्यते वा याचा अर्थ असा करायचा की ज्याच्याद्वारा आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ मिळतात, प्राप्त होतात, त्याला वेद असं म्हणा। असे व्युत्पत्ती केलेली आहे वेद शब्दाची। पुन्हा सायणाचार्यांनी वेद शब्दाची व्युत्पत्ती अशी केली, अलौकिकम पुरुषार्थोपायम वेत्ति अनेन इति वेदः। पुरुषार्थाचा जो उपाय, पण कसा, अलौकिक, अलौकिक असा पुरुषार्थाचा उपाय ज्याच्याद्वारे जाणल्या जातो, प्राप्त होतो, त्याला वेद असं म्हणतात। असं सायणाचार्यांनी वेदाचं भाष्य करीत असताना वेदाचा अर्थ सांगितलेला आहे। आणखी एका महापुरुषांनी असा अर्थ केला, स्वामीजींनी सांगितलं होतं विदन्ति अनेन धर्मम इति वेदः। सर्व साधक
विद्वान ज्याच्याद्वारे धर्माला जाणून घेतात, कारण प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. गृहस्थी असेल, ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थ असेल, संन्यासी असेल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्ण, आश्रम, प्रत्येकाचे प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणा, निवृत्ती लक्षण धर्म म्हणा, कोणत्याही प्रकारचा प्रत्येकाचा सद्धर्म आहे. शिष्याचा धर्म आहे, गुरूंचा धर्म आहे, पत्नी धर्म आहे, पती धर्म आहे, राजधर्म आहे. प्रत्येकाचा धर्म आहे काही ना काही, आणि प्रत्येकाने तो आपला धर्म ज्याच्याद्वारे जाणून घ्यावा त्याला वेद म्हणतात, असा वेद शब्दाचा अर्थ केलेला आहे. आता वेद शब्दाचे हे असे अनेक अर्थ आहेत. 4 अर्थ केले, पण त्याच्यामध्ये 2 अर्थ प्रमुख आहेत असं आपण पाहिलं. आणि त्याच्यातही पुन्हा महापुरुषांचं असं म्हणणं आहे की प्रामुख्यानं आणखी त्याच्यातून जर घ्यायचंच म्हटलं, प्रमुख अर्थ काढायचाच, तर त्या दोन्हीमध्ये सुद्धा ज्ञान हा अर्थ विशेष मानला गेला. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा करतात. मग ज्ञान असंही आपण व्यवहारामध्ये शब्द बऱ्याच वेळा उच्चारतो, वेद असं म्हणत नाही. वेद आणि ज्ञान 2 समानार्थी शब्द आहेत. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे वेद, 2 अर्थ समान आहेत. पण आपण जसं घटज्ञान म्हणतो, पटज्ञान म्हणतो, कोणत्याही व्यवहारातल्या वस्तूचं ज्ञान म्हणतो, तसं आपण घटवेद, पटवेद असं म्हणतो का? नाही म्हणत. म्हणून महापुरुषांनी पुन्हा यात फरक केला. काय फरक केला? की ज्ञान हा शब्द सामान्यवाची आहे. कोणत्याही वस्तूचं ज्ञान मिळवायचं आहे तिथं ज्ञान शब्द आपण लावू शकतो. घटाचं ज्ञान मिळवायचं आहे, घटवेद म्हणू नका, घटज्ञान म्हणा, पटज्ञान म्हणा, पुस्तक ज्ञान म्हणा, मठ ज्ञान म्हणा. ज्ञान हा शब्द सामान्य आहे, सर्वत्र लागू पडणारा आहे. आणि वेद हा जो शब्द आहे तो विशेष अर्थाचा वाचक आहे. जेव्हा अध्यात्माच्या संबंधाने, आपल्या परम कल्याणाच्या संबंधाने आपण ज्ञानाचा विचार करतो, तेव्हा त्या ज्ञानाला वेदज्ञान असं म्हटलं जातं. म्हणून वेद शब्दाचा अर्थ विशेष आहे, सामान्य अर्थ नाही. आध्यात्मिक ज्ञान असा त्याचा अर्थ महापुरुषांनी केलेला आहे. आध्यात्मिक ज्ञान. पारिभाषिक शब्द हा वेद, जसं न्यायशास्त्राचा द्रव्य वगैरे हे समवायी कारण हे पारिभाषिक शब्द आहेत. सांख्यांची प्रकृती, प्रधान, पुरुष हे पारिभाषिक शब्द आहेत त्या शास्त्राचे. त्याप्रमाणे वेद हा एक पारिभाषिक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो ज्ञान. ज्ञान असाच अर्थ आहे त्याचा मुख्य अर्थ, पण पारिभाषिक अर्थ असल्यामुळे आध्यात्मिक ज्ञान असा अर्थ करावा लागतो वेद शब्दाचा. आता या वेदाच्या संबंधाने काही दार्शनिक किंवा काही विद्वान असे होऊन गेलेत की ते मंत्र भागालाच वेद म्हणतात, ब्राह्मण भागाला वेद म्हणत नाहीत. वेदाचे प्रमुख 2 भाग आहेत. एक मंत्र भाग आहे, त्याला संहिता भाग म्हणतात, आणि दुसरा ब्राह्मण भाग आहे. ब्राह्मण भाग त्याला आरण्यक भाग असं म्हटलं जातं. तर मग मंत्र आणि ब्राह्मण, कुमारिल भट्टांचं वाक्य आहे, मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम. मंत्र आणि ब्राह्मण या दोन्हींनाही वेद असं म्हणतात कुमारिल भट्ट. आणि जगद्गुरू भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांच्या मतानुसार मंत्र आणि ब्राह्मण या दोन्ही भागांना वेद अशी संज्ञा आहे. केवळ मंत्र भागाला वेद म्हणणारे आर्य समाज, दयानंद सरस्वती यांनी वेदावर भाष्य केलेलं आहे. आणि त्यांचा जो धर्म आहे, अलीकडे त्यांची जी परंपरा चालवणारे ही पतंजली योगपीठ जे आहे, रामदेव बाबा वगैरे, हे सगळी लोक फक्त मंत्र भागालाच वेद म्हणतात, ब्राह्मण भागाला वेद म्हणत नाहीत. आता शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण भागाचा उपनिषद आहे बृहदारण्यक, त्याला ते उपनिषद मानत नाहीत, त्याला उपनिषद मानत नाहीत ते लोक. पण शुक्ल यजुर्वेदाचंच कान्व शाखेचं उपनिषद आहे हे ईशावास्य उपनिषद, हे मंत्र भागातलं आहे, हे संहिता भागातलं उपनिषद आहे. त्यामुळे याला सगळेच लोक उपनिषद मानतात. म्हणून महापुरुषांनी चिंतन केलं की ईशावास्य उपनिषद हे सर्व लोकांना मान्य असणारं उपनिषद आहे, सर्व दार्शनिकांना, सर्व विचारकांना मान्य असणारं उपनिषद म्हणजे ईशावास्य उपनिषद, कारण हे मंत्र भागातलं आहे. जे लोक मंत्र भागालाच वेद म्हणतात त्यांच्याही दृष्टीनं वेदांत म्हणजे उपनिषद हे आहे, ईशावास्य उपनिषद आहे. जे ब्राह्मण भागाला उपनिषद मानत नाही त्यांच्या दृष्टिकोनातून बृहदारण्यक उपनिषद नाही, त्याला ते वेदांत मानायला तयार नाहीत, उपनिषद वेगळं मानायला तयार नाहीत, कारण ते ब्राह्मण भागाचं आहे. ते वेदातच मोडल्या जात नाही, तर वेदांत म्हणजे उपनिषद त्याला ते मानायला तयार नाहीत. आणि ईशावास्य उपनिषद मात्र मंत्र भागामध्ये येतं, त्यामुळे सर्वांना मान्य असणारं हे उपनिषद आहे शुक्ल यजुर्वेद. आणि त्याची कान्व शाखा, त्याचा 40वा अध्याय म्हणजे हे ईशावास्य उपनिषद आहे.
आता ऐका, मागे 39 अध्याय होऊन गेलेत. कुठे? शुक्ल यजुर्वेदामध्ये, कान्व शाखेमध्ये. ह्याची एक माध्यंदिनी शाखा पण आहे, पण जगद्गुरू शंकराचार्यांनी कान्व शाखेचं हे जे उपनिषद आहे याच्यावर भाष्य लिहिलं आहे, त्यामुळे आपण त्याचं चिंतन करतोय. या उपनिषदामध्ये, म्हणजे उपनिषदात नाही, या शुक्ल यजुर्वेदामध्ये कान्व शाखेचे हे 40 अध्याय आहेत. 40 अध्याय आणि त्याच्यामध्ये 40वा शेवटचा अध्याय. या 40व्या अध्यायामध्ये ईशावास्य उपनिषद आहे. हे 40वा अध्याय म्हणजेच ईशावास्य उपनिषद आहे. पाठीमागे 39 अध्याय होऊन गेलेत. त्या 39 अध्यायांमध्ये कर्मकांडाचं निरूपण आहे. कर्म कसं, म्हणजे यज्ञ कसा करावा, कर्म जे आहे त्याची पद्धती वगैरे त्याचं निरूपण आलेलं आहे. म्हणून सुरुवातीला या उपनिषदाच्या संबंधाने पूर्वपक्षी पुढे आपण पाहणार आहेत, शंका करणार आहे की या उपनिषदाला वेगळं उपनिषद म्हणायचं कारण नाही, याला वेदांत म्हणायचं कारण नाही, याला ब्रह्मविद्या म्हणायचं कारण नाही. का? कारण मागे 39 अध्यायांमध्ये कर्मकांडाचं निरूपण असल्यामुळे, आणि ते सगळे मंत्र आहेत, तर हेही मंत्रच आहेत. ईशावास्य हे मंत्र उपनिषद आहे, मंत्रमय आहे. श्लोक याच्यामध्ये, तर मग मंत्रमय आहे, त्यामुळे मंत्रत्व अविशेषात, मंत्रत्व सामान्यच आहे, त्यामुळे याला सुद्धा कर्मकांडातच अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करतो. कोण? पूर्वपक्षी. मुळात सुरुवातीला चिंतनाचा हा मुद्दा ध्यानात घ्यायचा. पूर्वपक्षी काय प्रयत्न करणार की हे जे उपनिषद आहे ते कर्मकांड अंतर्गतच आहे, हे काय अध्यात्मविद्या ब्रह्मविद्या वगैरे यात सांगितलेले नाही, असं पूर्वपक्षी बोलतो. आणि जगद्गुरू शंकराचार्य त्याचं खंडन करणार आहेत. आनंदगिरी टीका वगैरे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे की याच्यामध्ये काय मीमांसेचा विषय नाही बाबा, इथं कर्मकांडाचा विषय नाही. इथून पुढे या 40व्या अध्यायामध्ये ईशावास्य उपनिषद आहे, ह्याच्यात ब्रह्मविद्या सांगितली, आत्मस्वरूपाचं निरूपण केलं आहे. हे ज्ञानकांड आहे, हे ज्ञानकांड आहे, हे कर्मकांड नाही. अशा प्रकारचा चिंतनाचा मुद्दा सुरुवातीला येणार आहे. असा हा ग्रंथ ईशावास्य उपनिषद. याचा शांती मंत्र आहे सुरुवातीचा. त्या शांती मंत्राचा अर्थ बघा. पाठीमागं म्हटलं तरी चालेल, कारण हे मंत्र आहे, संहिता घ्यावी लागते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. बघा, ओम, ओमने प्रारंभ केला उपनिषदाचा शांती मंत्र, आणि शांती मंत्राचाही आरंभ ओंकारातून आलेला आहे. कारण ओममध्ये संपूर्ण विश्व अंतर्भूत आहे. विश्वाचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य परमात्मा, तो सुद्धा त्या ओंकाराच्या अमात्रेने लक्षार्थाने सांगितलेला आहे. त्यामुळे ओंकाराचाच विस्तार म्हणजे वेद आहे. माऊलीसुद्धा बोललेत ज्ञानेश्वरीमध्ये, ओंकाराचे पेठी अशी काय कुशी, ओंकाराच्या कुशीतूनच वेदांचा प्राकट्य झालेला आहे, प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणजे संपूर्ण वेद ओंकाराचंच वर्णन करतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही उपनिषदामध्ये ओम येतं, आणि मग शांती मंत्र त्याचा, आणि मग उपनिषद प्रारंभ होतं. सांगायचं हे असतं की ओमचंच विस्तार पुढे आहे, हे सांगायचं आहे. ओंकारामध्ये आकार, उकार, मकार अशा 3 मात्रा आहेत आणि एक अमात्रा. आकार म्हणजे समष्टी विष्टी संबंध स्थूल विश्व, ओकार म्हणजे समष्टी विष्टी संपूर्ण सूक्ष्म विश्व, आणि मकार म्हणजे समष्टी विष्टी संपूर्ण कारण, या विश्वाचं कारण म्हणजे शुद्ध सत्वगुण प्रधान माया, त्याला म्हणायचं कारण.
हे सगळं कुठं येतं? आकार उकार मकारामध्ये. म्हणजे कारण कारण संपूर्ण जगत आलं, संपूर्ण विश्व आणि याचं परिणामी उपादान कारण माया, हे सगळं आलं अ उ म मध्ये. आणि अमात्र जो आहे त्याला अर्धमात्रा म्हणतो आपण, ते आहे या संपूर्ण कार्यकारणाचं अधिष्ठान ब्रह्म परमात्मा. ते परमात्मा तत्व या कार्यकारणाचं प्रकाशन करणारं आहे. म्हणजे ओंकारामध्ये कार्य कारण आणि यांचं अधिष्ठान परमात्मा तत्व हे सगळं आलेलं आहे. मग वेदामध्ये काय आहे? कुठं कार्याचं वर्णन आहे, कुठं कारणाचं वर्णन आहे, कुठं अधिष्ठान ब्रह्माचं वर्णन आहे, मोक्षाचं त्यांच्या प्राप्तीचं साधनाचं. म्हणजे ओंकाराचंच वर्णन करणारी सगळी उपनिषद, संपूर्ण वेद, सर्व शाखा, सर्व पुराणं, सर्व ग्रंथ सगळे ओंकाराचंच वर्णन करीत असतात. कारण तस्य वाचक हा प्रणव, हा ओंकार हा परमात्म्याचा वाचक आहे. म्हणजे एक प्रकारे ते परब्रह्मच आहे. ओम इति इदम सर्वम मांडोक्य उपनिषद सांगतं ओमच हे सर्व आहे असा अर्थ. त्यामुळे ओमचंच वर्णन करणारे सगळे आहेत. पुढे काय म्हटलंय? पूर्णम अदह. अदह शब्दाचा अर्थ होतो तो पूर्ण आहे किंवा ते पूर्ण आहे असा अर्थ. अदह पूर्णम त्याचा अन्वय. इदम पूर्णम पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णमेव अवशिष्यते. अर्थ अदह पूर्णम, ते निरुपाधिक परब्रह्म पूर्ण आहे असा अर्थ. निरुपाधिक परब्रह्म अधिष्ठानरूप ते कसं आहे? परिपूर्ण आहे. इदम पूर्णम, सोपाधिक ब्रह्म कार्यब्रह्म ते सुद्धा पूर्ण आहे असा अर्थ आहे. तर बघा आता, निरुपाधिक ब्रह्म म्हणजे जे सच्चिदानंद घन आहे, नित्य निरतिशय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, व्यापक आहे, ठोस आहे, भरीव आहे, घनीभूत आहे, सभराभरित आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत असं ज्याचं वर्णन केलंय ते चैतन्य म्हणजेच अधः पूर्णम, ते पूर्ण आहे. का त्याला पूर्ण म्हणायचं? कारण त्याला देश काल वस्तू परिच्छेद नाही. न व्यापित्वा देशतोंतो नित्यत्वा नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यादानंत्यम ब्रह्मणि त्रिधा. परमात्मा अनंत आहे. का? त्याला देश परिच्छेद नाही. का? व्यापक असल्यामुळे. सर्व देशात आहे, बरोबर ना, म्हणून व्यापक आहे किंवा व्यापक आहे, देश परिच्छेद नाही. त्याला काल परिच्छेद नाही. का काल परिच्छेद नाही? नित्यत्वान्नापि कालतः, नित्य आहे, कधी नाही असं नाही, ते सत्य आहे, नित्य आहे, त्यामुळे काल परिच्छेद नाही. न वस्तुतः अपि परिच्छेदः तस्य भवितुम अर्हति, त्याला वस्तू परिच्छेदही असणं शक्य नाही. का नाही? सार्वात्म्यात, सर्वांचा आत्मा आहे, ते सर्वांचं स्वरूप आहे परब्रह्म. यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं आहे. सर्वांचा अपरोक्ष आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्म आहे. त्यामुळे त्याला वस्तू परिच्छेद नाही, म्हणून त्याला पूर्ण म्हणायचं. ओम पूर्णम अधः, परब्रह्म परिपूर्ण आहे. बरं, इदम पूर्णम हे सुद्धा पूर्ण आहे. हे म्हणजे काय? हे किंवा ते. इदम, इदम म्हणजे हे. आणखी एक भाव राहिला सांगायचा. पूर्णम अधः, अधः शब्द जो आहे ना तो या अर्थाचा आहे किंवा ते. अधः नपुसक लिंगामध्ये अधः, अमुनी अमुनी, अधस हे सर्वनाम आहे, नपुसक लिंगामध्ये चालतं ते. अधः म्हणजे ते, बरोबर ना. अधः म्हणजे ते म्हणजे इथं परब्रह्म असा अर्थ आहे. ते का म्हटलं बरं? सर्वांचं स्वरूपच आहे, मग अपरोक्ष वाचक शब्द बोलायला पाहिजे होता. ते का म्हटलं? परोक्ष वाचक शब्द दिलाय, बरोबर ना. ते का म्हटलं? त्याचं कारण दोन. एक कारण असं आहे की अविवेकी पुरुषों के लिए वह सदा परोक्ष ही रहता है, इसलिए उसे अधः कहा गया है. एक कारण समजतंय ना, हिंदीत सांगितलं तरी. आता हिंदीत ऐकल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला हिंदी येणार आहे. तिचे कारण लिहिताना नसतं, टिप्पण्या वगैरे मी तर हिंदीतूनच लिहून घेतल्यात, बरोबर. और दुसरं कारण काय आहे त्याचं? दुसरं कारण हे आहे कि तत्ववेत्ताओं को भी ब्रह्माकार वृत्ति का विषय नहीं होता, किंतु ब्रह्माकार वृत्ति का भी साक्षी रहता है, इसलिए उसे अधः शब्द से कहा गया. समजलं का? अविवेकी पुरुषांसाठी नित्य परोक्ष आहे ते परब्रह्म. त्यांचा अपरोक्ष असूनही त्यांना परोक्षच आहे ते अनुभूतीत त्यांच्या, म्हणून त्याला अधः म्हटलं. एक कारण. आणि दोन, जे विवेकी पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, मग त्यांच्याकरता
तर ते जेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी या वृत्तीनं जाणतात, कुणाला? परब्रह्माला, तेव्हा त्या अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीचा सुद्धा ते परब्रह्म विषय होत नाही. त्या वृत्तीचा अलिप्त साक्षी राहतं. त्या वृत्तीचंही प्रकाशन करणारं ते तत्व आहे. त्या वृत्तीलाही ते विषय होत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे अशा अपरोक्ष वृत्तीला सुद्धा ते विषय होत नाही. मग त्याला अपरोक्ष कसं सांगता येईल? म्हणून त्याला परोक्षवाचक शब्दांनी सांगितलंय अधहा. समजतंय ना? असं त्याचा अर्थ आहे. पण पूर्णम अधहा. आता पुढं म्हटलंय पूर्णम इदम, हे पूर्ण आहे. बरोबर ना? इदम, इदम शब्दाचा अर्थ काय? आता इदम म्हटलं की अपरोक्ष, इदमस्तु सन्निकृष्टे. कारण इदम शब्दाचा अर्थ इथं आहे कार्य ब्रह्म जगत, आणि ते आम्हाला अपरोक्ष आहे. हे जगत म्हणतो की नाही आपण, हे पुस्तक, हे हा घट वगैरे, जगताला मात्र आपण हे शब्दाने बोलतो, अपरोक्षवाचक शब्दांनी बोलतो. म्हणून इथं इदम शब्दाचा अर्थ आहे जगत, आणि जगताला कार्यब्रह्म म्हटलं जातं किंवा जगताला सोपाधिक ब्रह्म म्हटलं जातं. आणि जगत अंतःपाती जीव त्याला सुद्धा कार्यब्रह्म किंवा सोपाधिक ब्रह्म म्हटलं जातं. ब्रह्माला जे मूळ स्वरूप ब्रह्म आहे, व्यापक ब्रह्म आहे, परिपूर्ण, त्याला उपाधी नाही, ते निर्माय आहे, निरुपाधिक आहे. बरोबर? आणि निरुपाधिक ब्रह्म कुठल्याच वृत्तीचा विषय होत नाही, ना शक्तिवृत्तीचा, ना लक्षणावृत्तीचा, ना उपलक्षणाचा, कशाचाच विषय. कालच सांगितलं मी, निरुपाधिक जे ब्रह्म आहे ना, ते कुठल्याच वृत्तीचा विषय होत नाही, कुठल्याच. जसं हे व्यापक, आता इथं समजा हा टेबल, असं समजा हे काय सगळं ब्रह्म आहे, असं समजायला काय अडचण आहे. हे सगळं काय आहे? ब्रह्म. आणि ह्या ब्रह्माच्या एका कोपऱ्यावर कुठेतरी एका भागामध्ये एकदम बारीकसं टोक म्हणजे माया. समजतंय ना? एक अंश, तत्र एक देशस्था माया. ह्या संपूर्ण ब्रह्माच्या एका भागावर, एका देशावर कुठेतरी माया आहे. बरोबर? मग या एका भागावर माया आहे. मग त्या मायेमध्ये हे संपूर्ण व्यापक निरपेक्ष ब्रह्म, त्याचं छोटंसं प्रतिबिंब पडलं. बरोबर ना? छोटंसं. मग त्याला म्हटलं ईश्वर. आणि त्या ईश्वराने मग त्या मायेपासून, त्याच्या उपाधीपासून जग निर्माण केलंय. हे सगळं ब्रह्मांड, सगळं जग कुठं आहे? त्या मायेमध्ये, एक ब्रह्माच्या दृष्टीनं एका अंशावर आहे. त्या परमात्म्याच्या एका अंशावर सगळी ब्रह्मांड. मेक अंशेन स्थितो जगात. परमात्मा माझ्या म्हणतात, माझ्या एका अंशावर सगळं जगत आहे. आणि त्या जगामध्ये कुठंतरी हा भारत देश, तिथं महाराष्ट्र, त्याच्यामध्ये ही आळंदी, त्याच्यात सावताश्रम, आणि त्याच्यामध्ये आपण इथं कुठंतरी बसलोय. ह्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर निरपेक्ष ब्रह्माला माहिती सुद्धा नाही हे सगळे. आहे की नाही? बाबा सांगत असतात, त्या बैलाच्या शिंगावर माशी बसली, तासभर तिनं आराम केला, आणि जाताना उठली. तिला वाटलं किती उपकार आहेत ह्या बैलाचे. बैलाच्या कानाजवळ गेले, त्या बैलाला म्हटले, दादा थँक्यू. तो म्हटलं, का बाबा, कशामुळे मला तू थँक्यू म्हणतेस? तेव्हा ती माशी म्हणली, 2 तास आराम केला तुझ्या शिंगावर बसून. ते बैल म्हणतो, मला माहिती नाही. तसं परब्रह्माला ही माया माहिती नाही. कुठेतरी एका अंश, जसं आपले शरीर राहील एखादा, आता ह्याच्यावर कितीतरी हजारो करोडो केस आहेत की नाही, एखाद्या केसाकडे आपलं लक्ष तरी आहे का? बारीकसा केस एखाद्या आपल्या अंगावरचा. तसं एका रोमावर हे सगळे ब्रह्मांड आहेत परमात्म्याची. आणि मग त्या परमात्म्याला हे सगळं माहिती आहे का? त्याला हे काहीही माहिती नाही. आणि जेव्हा मग तत्वमसी मला सांगायचं आहे की तत्वमसी महावाक्याने जेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान होतं, तेव्हा जो परमात्मा विषय होतो ना, तो या उपाधीनं युक्त असतो. त्याला मायोपाधिक म्हणतात. म्हणजे एवढ्याशा ब्रह्माचं ज्ञान होतं आपल्याला. म्हणजे त्या एकदेशस्थ जी माया आहे, त्या मायोपहित जे चैतन्य, त्याचं ज्ञान आपल्याला होतं. आणि मग लक्षार्थाने ते ज्ञान आपल्याला या निरपेक्ष ब्रह्माशी तद्रूप करतं. पण तद्रूप होता येतं परब्रह्माशी, निरपेक्ष ब्रह्माशी तद्रूप होता येतं, विषय करता येत नाही त्याला. हे निरपेक्ष ब्रह्म प्रमाणाचा विषय होत नाही. मग प्रमाणाचा विषय होणार ते ज्या मायेमध्ये अवच्छिन्न चैतन्य आहे ना, सोपाधिक ब्रह्म, ते विषय होतं. अधः पूर्णम, त्याला अपरोक्ष वाचक म्हटलंय. इदम पूर्णम, त्याला इदम म्हटलंय. ते प्रमाणाचा विषय होता, ते वृत्तीचा विषय होतं. कोण? सोपाधिक ब्रह्म. निरुपाधिक ब्रह्म तुमच्या वृत्तीचा विषय होत नाही, प्रमाणाचा विषय होत, कशाच विषयच होत नाही, ते ज्ञेयच होत नाही, त्याला जाणताच येत नाही. म्हणून म्हटलंय अधः पूर्णम. ते म्हटलंय ते 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 कैसे बोटाने दाखवू तुला, सांग गुरुच्या मुला. असं ते निरपेक्ष व्यापक ब्रह्म आहे. सांगता येत नाही, बोलता येत नाही.
त्याच्यामध्ये शब्द अपुरे पडतात, विषय प्रमाण मागे राहून जातात, म्हणून त्याला अधः पूर्णम, ते परब्रह्म पूर्ण आहे असं अधः तत् परोक्षवाचक शब्द दिलाय. या कारणाने विषय होत नाही म्हणून. आणि इदम पूर्णम, हे जे सोपाधिक ब्रह्म आहे ना, हे मात्र आम्हाला विषय होत आहे, वृत्तीचा विषय होतं, प्रमाणाचा विषय होतं, आमच्या ज्ञानाचा विषय होतं, ज्ञेय होतं, म्हणून त्याला इदम शब्दाने सांगितलंय. इदम पूर्णम, हे कार्यब्रह्म. या कार्यब्रह्माचे दोन अर्थ करायचे. जगताच्या रूपानं सुद्धा परब्रह्मच आहे की नाही, परब्रह्म जगताच्या रूपानं झालंय. विश्वदेव सत्यत्वे, विश्व सुद्धा खऱ्या अर्थाने कोण आहे, देवच आहे. आदौ ब्रह्म हमस्मी इत्यानुभवे उदिते पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म. ब्रह्मज्ञान झाल्यावर जर हे सगळं परब्रह्म आहे असा अनुभव महापुरुषाला येत असेल, तर मग ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर हे ब्रह्म नाही का? अगोदर हे ब्रह्मच आहे, म्हणून ज्ञान झाल्यावर हे परब्रह्म आहे असा अनुभव येतो. म्हणून हे संपूर्ण जगत, अहो सर्प कोण झालंय मला सांगा ना, सर्प कोण झालंय? रज्जूच झालंय की नाही? अज्ञान कालामध्ये आम्हाला रज्जूच सर्पाच्या रूपानं प्रतीतीला आलाय. सुवर्णच अलंकार आहे म्हणतो आपण, कुठला तरी मुद्दे असेल, अलंकार असेल, काय जे असेल ते सोनच आहे ना ते मुळात. घट, हात लावतो आपण घटाला, मातीला हात लावतो आपण मातीला, म्हणतो काय, हा घट आहे. वाचारंभणम विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम. बरोबर आहे की नाही? मृत्तिका सत्य आहे, त्या घट काय, फक्त वाचारंभण आहे, आपल्या वाणीत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर काय आहे, हे सगळं जग आहे ते अध्यस्त आहे, कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थ हा स्वरूपाने अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने इदम पूर्णम, हे जगत सुद्धा पूर्ण आहे, म्हणजे परब्रह्म रूप आहे असा अर्थ. जगत सुद्धा पूर्ण आहे. जगत शब्दाचा अर्थ इथं जीव सुद्धा करायचा. बऱ्याच महापुरुषांनी जगत जगत म्हणण्यापेक्षा जीव असा अर्थ केलेला आहे. परब्रह्म परिपूर्ण आहे ना, तसा जीव सुद्धा स्वरूपाने परब्रह्मच आहे. कारण जीवाला सोपाधिक ब्रह्म म्हणतात. कारण जीव कसा आहे, मलिन सत्व गुणप्रधान अशी अविद्या या उपाधीनं युक्त आहे. कोण? जीव. पंचदशीमध्ये पाहतोय ना आपण, मलिन सत्व गुणप्रधान अविद्या ही जीवाची उपाधी आहे. मग सोपाधिक आहे. मग जीव सुद्धा काय, तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. म्हणजे जीव सुद्धा परब्रह्मच आहे की नाही? परब्रह्मच आहे, पण कसं आहे ते अविद्या उपाधिक आहे, म्हणजे सोपाधिक आहे. सोपाधिक ब्रह्म म्हणजे जीव असा अर्थ. आणि दुसरा सोपाधिक ब्रह्म म्हणजे हे संपूर्ण जगत. म्हणजे जगतालाही सोपाधिक ब्रह्म म्हणा आणि जीवाला सुद्धा सोपाधिक ब्रह्म म्हणा. म्हणून इदम पूर्णमचा अर्थ करायचा, जगतही परब्रह्म रूप आहे त्यामुळं पूर्णच आहे. आणि जीव सुद्धा स्वरूपानं, जरी त्याला ज्ञान नसलं तरी स्वरूपानं जीव सुद्धा परब्रह्मच आहे, त्यामुळं तो पूर्ण आहे. म्हणून पूर्णम इदम असा अर्थ. पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णापासूनच पूर्णाची अभिव्यक्ती झाली. बरोबर ना? पूर्णापासूनच काय झालंय, पूर्ण अभिव्यक्त झालेला आहे. म्हणजे पूर्ण जे परब्रह्म आहे त्याच्यावरच हे कार्यब्रह्म अभिव्यक्त आहे, प्रतीतीला आलेलं आहे. याच्यातून बघा, हा विवर्तवाद सांगायचा आहे. शांती मंत्र सुद्धा आम्हाला विवर्तवाद शिकवतात. इथं काय आरंभवाद, परिणामवाद सिद्ध करता येतो का याच्यामध्ये? परब्रह्म अधिष्ठान पूर्ण आहे आणि जगतही पूर्ण आहे म्हटले, जीवही पूर्ण आहे. याचा अर्थ हे कल्पित आहे म्हणून पूर्ण आहे. हे जर कल्पित नसतं, जगत सत्य असतं, तर जगताला परब्रह्मासारखं पूर्ण म्हणता आलं नसतं. हे कल्पित आहे म्हणून ते खऱ्या अर्थानं कसं आहे, पूर्ण आहे, परब्रह्म रूप आहे असा अर्थ. हा विवर्तवाद सिद्ध केला याच्यामध्ये. पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णापासून पूर्णाची अभिव्यक्ती झालेली आहे. परब्रह्मापासूनच हे जगत किंवा जीव प्रकट झालेला आहे असा अर्थ. पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते, पूर्णाचं पूर्णत्व घेऊन पूर्णच अवशिष्ट राहतं असा याचा अर्थ आहे. पूर्णाचं पूर्णत्व जर घेतलं तर खाली काय राहतं, पूर्णच शिल्लक राहतं. आता याचा अर्थ दिसला पाहिजे ना. तर पूर्णस्य शब्दाचा अर्थ करायचा, हे कार्यब्रह्म जे आहे ना, जगत म्हणा जीव म्हणा, त्या कार्यब्रह्माचं पूर्णम आदाय, त्याचं पूर्णत्व जर घेतलं, कारण ह्याच्यामध्ये पूर्ण काय, परब्रह्म. अस्ति भाती प्रिय रूपाने कोण आहे जगामध्ये, परब्रह्म आहे की नाही? प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे, चैतन्य आहे, त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. हा पदार्थ मला प्रिय आहे असं आपण म्हणतो, हा पदार्थ आहे म्हणतो आपण, या पदार्थाचं ज्ञान आहे म्हणतो.
त्या पदार्थामध्ये अस्ति भाती प्रिय हे अंश परब्रह्माचे आहेत. याला म्हणायचं पूर्ण. आणि ते पूर्ण जर घेतलं, पूर्णाचं पूर्ण जर घेतलं, पूर्णाचं म्हणजे कार्यब्रह्माचं, कार्यब्रह्म हे जे जगत जीव वगैरे, आणि त्याच्यामध्ये असणारं पूर्ण म्हणजे कोण आहे? अस्ति भाती प्रिय. आणि ते जर घेतलं तर शिल्लक काय राहतं? खाली जगत शिल्लक राहत नाही, खाली राहतं ते पूर्ण परब्रह्म शिल्लक राहतं. असा अर्थ आहे. बरोबर ना? जेव्हा या वस्तूचा आम्ही अस्ति भाती प्रिय काढतो ना, तेव्हा ही वस्तू आस्ती काढली म्हणजे नास्ती, शिल्लक काय राहिलं? आपल्या भाषेमध्ये आपण सोपं सांगू, ह्याच्यातला भाव काढला मग खाली काय राहील? अभाव, म्हणजे वस्तूच राहत नाही ना. पुढे आणखी भातीनं आनंद काढायला वस्तूच शिल्लक राहत नाही. समज जगातलं अस्तित्व परब्रह्मानं घेतलं ना महाराज, जग संपलं, जगच राहत नाही. जगतामध्ये जे आपण प्रत्येक वस्तू आहे 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 म्हणतोय ना, हे सगळं परब्रह्माचं आहे. आणि त्या परब्रह्माने जर आपलं अस्तित्व काढलं, आपलं भातित्व काढलं, आपला आनंद काढला, तर खाली जग शून्य, जग राहत नाही. जगताचा त्रैकालिक अत्यंताभाव राहतो. मग काय राहतं? मग शिल्लक काय राहतं? जगत तर गेलं पूर्ण. आता मग राहिलं काय? जे राहिलं ते पूर्णमेव अवशिष्यते. खाली काय शिल्लक राहतं? मग पूर्ण जे परब्रह्म आहे, जे निरुपाधिक आहे, तत्व आहे, अधिष्ठान आहे, तेच फक्त शिल्लक राहतं. असा त्याचा अर्थ आहे. मंत्राचा अर्थ समजला? शांती मंत्र. ओम शांती शांती शांती. त्रिविध तापाची आमच्या जीवनात शांती होवो, निवृत्ती हो, याकरिता तीनदा शांती म्हटलेलं आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक 3 प्रकारची दुःख ताप आमच्या मागं लागलेत, ते शांत होवोत याकरिता 3दा शांती 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 असं म्हटलं जातं. शांती मंत्राचा अर्थ समजला ना? हां. हे शांती मंत्र जे आहेत ते आपल्याला विषय प्रतिपादन करून सांगत असतात. या ग्रंथात नेमकं आलंय काय? या ग्रंथात हे आलंय की परब्रह्मच पूर्ण आहे, जीव जगत हेही परिपूर्ण आहे, कारण ते परब्रह्म रूप आहे स्वरूपाने. का परिपूर्ण आहे? कारण पूर्ण परब्रह्मापासूनच ते कार्यब्रह्म जगत जीव प्रकट झालेला आहे. पूर्णापासून अपूर्ण कसं होईल? सिंहाचं पिल्लू आपण काय म्हणतो? सिंहच असणार ना. गायीचं वासरू काय असणार? गायच असणार ना. गाय असेल, बैल होईल वगैरे. तसं पूर्णापासून जे प्रकट होईल ते काय अपूर्ण होईल का? म्हणून पूर्णात पूर्ण मोदच्यते, म्हणून ते पूर्ण आहे. जे निर्माण झालंय तेही पूर्णच आहे स्वरूपाने मात्र. आणि जे प्रतीतीला येणारा आहे नामरूपात्मक जो भाग आहे त्याला पूर्ण म्हणण्यात तात्पर्य नाही, ते कल्पित आहे, ते मिथ्या आहे. त्याच्यामध्ये असणारं जे अस्ति भाती प्रिय रूपाने तत्व आहे ते पूर्ण आहे, चैतन्य अंशाने. पूर्णस्य पूर्णम आदाय. आणि पूर्णाचं पूर्णत्व जर घेतलं, पूर्ण या जगतामध्ये असणारं चैतन्याचं जर ग्रहण केलं आणि बाकी सोडलं तर खाली राहतं मग जगत नाही, पूर्ण परब्रह्मच अवशिष्ट राहतं. जननो हे अवघा हा जनार्दन, त्याचा अर्थ आहे हा. जननो हे अवघा हा जनार्दन, मग जग शिल्लक राहत नाही, जनार्दन शिल्लक राहतो, असा अर्थ आहे. आणि आपल्या जीवनात आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? आध्यात्मिक दुःखाचे 2 प्रकार केलेले आहेत. एक मनाला होणाऱ्या आधी आणि शरीराला होणाऱ्या व्याधी. मनाला होणारे दुःख कोणते आहेत? काम, क्रोध हे विकार, ह्या मानसिक व्याधी आहेत. आपण मनस्ताप म्हणतो, मला फार ताप झाला वा मनस्ताप झाला, मानसिक दुःख झालं, मन व्याकुळ झालं, ह्या मनाच्या व्याधी आहेत. बरोबर ना? आणि काही शारीरिक व्याधी आहेत. शारीरिक ताप येणं, सर्दी, खोकला, काय जे असेल ते वेगवेगळ्या प्रकारचे रोग होणं, याला काय म्हणायचं? शारीरिक व्याधी. या आधी व्याधींनाच म्हटलं जातं आध्यात्मिक ताप. आहेत की नाही आपल्या मागं लागलेले? यांची निवृत्ती करायची आपल्याला. बरं, आध्यात्मिक झाले. आधी दैविक म्हणजे काय? हे जे देव असतात ना, ग्रह शांती करणं म्हणतात. कधी कधी देवांचा आपल्यावर कोप होतो. इंद्र कोपला भारी, त्या आरतीमध्ये आलंय ना. त्या इंद्राची काही पूजा केली नाही, गोवर्धनाची पूजा केली, कोपला मग इंद्र. ते देव आपल्या पाठीमागं लागलेले असतात.
त्यांची पूजा अर्चा उपासना केली नाही, त्यांची शांती केली नाही. आपल्याकडं वास्तुशांती पण करतात. का वास्तुशांती? कारण त्या वास्तूच्या सुद्धा प्रत्येक स्थाना देवता असतात. प्रत्येक कोपऱ्यामध्ये किंवा प्रत्येक स्थान असतं त्या देवतेचं आपल्या वास्तूमध्ये. ती वास्तू केवळ आपलीच आहे असं नाही, त्या वास्तूमध्ये देवता येऊन राहत असतात. मग त्यांचं त्या ठिकाणी स्थान त्यांना दिलं पाहिजे. त्याकरिता वास्तू शांती करावी लागते, नाहीतर मग ते देव आपल्यावर खूप कोपतात. मग त्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे रोग होणं, समाधान न लागणं, अशा प्रकारचं होतं. त्याला म्हणायचं आधिदैविक ताप किंवा हे भूत पिशाच यांच्यापासून होणारे ताप, यांनाही आधिदैविक ताप असंच म्हटलं जातं. आणि आधी भौतिक, भौतिक म्हटलं की जग आलं, महाभूतापासून निर्माण झालेलं भौतिक भौतिक जग. मग चोर, वाघ, हे हिंस्र पशु वगैरे, बिबट्या, हे जे त्रास याला काय म्हणायचं? आधी भौतिक नावाचा ताप आहे. हे तिन्ही प्रकारचे दुःख आमच्या मागं लागलेत. सांख्यकारिकेमध्ये सुरुवातीला विस्ताराने हा गोड विषय आलेला आहे. पूर्वपक्षी म्हणतो की यांच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी ते लौकिक उपाय आहेत ना. मनाला शांत करण्यासाठी एखाद्या शांत जरा निसर्गात जाऊन बसा असं म्हणतो तो. दृष्टे सा पार्था चेन्नई कांता अत्यंत तो भावा दुःखत्रय अभिघाता. दुःखत्रय, तीन प्रकारचे दुःख. दुःखत्रय अभिघात झालाय आपल्या, संबंध आलाय. अभिघात संबंध, तीन प्रकारच्या दुःखांचा संबंध आलाय आपल्याशी. दुःखत्रय अभिघातात जिज्ञासा तदपघातके हेतव. दुःखत्रयाच्या अपघातक उपायाविषयी आम्हाला जिज्ञासा होते. मग पूर्वपक्ष म्हणतो दृष्टे सा अपार्था, सा जिज्ञासा दृष्टे सते. दृष्ट उपाय असताना अपार्था अयोग्य. शास्त्र जाणण्याची जिज्ञासा करायची काय गरज आहे? दृष्ट उपाय आहेत ना, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. मग त्याला उत्तर दिलंय न चेत न, असं तुला म्हणता येत नाही का? ऐकांततः अत्यंततः अभावात. कारण जे दृष्ट उपाय आहेत ते ऐकांतिक उपाय नाहीत आणि आत्यंतिक उपाय नाहीत. बरोबर ना? दृष्ट उपाय ऐकांतिक म्हणजे निश्चितच आहेत का? निश्चितच आपल्याला एखादा आजार झालाय, डॉक्टरकडे गेलो, काही उपाय वगैरे आपण घेतले, औषध घेतले, नक्कीच आजार राहतो असं काही निश्चय आहे का? बऱ्याच वेळा राहतही नाही. बरं राहिला तर आत्यंतिक अभावात पुढं म्हटलंय. आत्यंतिक निवृत्ती होत नाही दुःखाची, तात्पुरती निवृत्ती होते, तेवढ्या काळापुरती लयरूप निवृत्ती होते. मग आमचा उपाय असा आहे की तो ऐकांतिक आहे. म्हणजे हा उपाय जर केला तर निश्चितच दुःखत्रयाची निवृत्ती होते. आणि आत्यंतिक उपाय आहे म्हणजे एकदा दुःख निवृत्त झालं की निवृत्तस्य पुनः अनुद्भव. निवृत्त दुःख झालं की पुन्हा ते उत्पन्न होत नाही, अशी निवृत्ती होते. त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. असा आमचा उपाय आहे, आध्यात्मिक उपाय. म्हणून शास्त्र जाणण्याची जिज्ञासा झालीच पाहिजे, असं जिज्ञासेचं निरूपण केलंय पहिल्या कारिकेमध्ये. शास्त्र जिज्ञासा करणं योग्यच आहे. शास्त्र कळालंच पाहिजे, शास्त्राचा अभ्यास केलाच पाहिजे, जिज्ञासा झालीच पाहिजे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे झालंच पाहिजे. याच्याकरता त्याची सिद्धी करणारी ती पहिली कारिका आहे सांख्य कारिकेमध्ये. ते सगळं चिंतन इथं लावा. ह्या तिन्ही प्रकारच्या तापांची निवृत्ती आम्हाला लौकिक उपायांनी होत नाही. झाली तरी आत्यंतिक निवृत्ती होत नाही, झाली तरी निश्चित निवृत्ती होत नाही. आणि निश्चित निवृत्ती करायची असेल आणि कायमची निवृत्ती करायची असेल तर ही उपनिषद विद्या प्राप्त करावीच लागेल, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मंत्र, शांती मंत्र सांगतात, तुम्हाला परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल तर आणि तुम्हाला तीनही प्रकारच्या तापांची निवृत्ती करायची असेल तर इथून पुढे असलेलं ईशावास्य उपनिषद ऐकावंच लागेल, श्रवण करावंच लागेल. मग सुरुवात होते ग्रंथाला. हे सगळं सिद्ध केल्यानंतर मग पहिला मंत्र आहे, त्याचा आज उच्चारण करू, फक्त उद्या त्याचा अर्थ बघू. हरिः ओम म्हणा. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.
याची अवतरणिका, याच्यावरची पूर्वपक्षी उत्तरपक्षी आणि या मंत्राचा अर्थ उद्या बघू आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.